इकडे एकदम गंभीर मॅटर झालेलं आहे. फोन का बरं करत होता? हाय गाईस, फोन याच्यासाठी करत होतो कारण की मला भूक लागली होती. म्हटलं चला तुला पण फोन करू. पाणीपुरी घ्या. पुन्हा एकदा परत एकदा पाणीपुरीच्या गाण्यावर. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मग आजचा विषय असा होता, बऱ्याच दिवसानंतर आज फायनली ऊन पडलंय. ऊन पडलंय म्हणजे मला आठवत बी नाही लास्ट टाइम ऊन कधी पडलं होतं असं कडक. इतकं कडक ऊन पडलंय आज, एकदम भारी. तर मग आजचा सीन असा होता, रूमवरती राहणार पोरांची खूप लेट होणार. कपडे धुतले अशा वातावरणात, पावसाचं वातावरण राहिलं 4-5 दिवस जसेच पडतात, पूर्ण वास लागतो पण कपडे काय वाळत नाही. तर मग आज म्हटलं आपले कपडे पण होते थोडे, ऊन बी पडले, धुवून बी टाकू, वाळून बी जातील कपडे. तर मग चला काय सीन होतो बघू. तर आज आपला कॅमेरामॅन होता रितेश आपला आज सगळा कॅमेरामॅन म्हणून शूट करणार आहे. तर मग आपले एवढे कपडे धुवायचे. तर मग चला आता कपडे धुवून घ्या. तर मग इथे आहे, आपण आधी भिजत टाकू कपडे. तर मग आता गरम पाणी घेतलं, दे पाणी. तर मग फायनली आता कपडे भिजत टाकून दिलेले. तर मग आपण आता बाहेर जाऊ, थोडाफार काहीतरी चहा नाश्ता करून येऊ. तोपर्यंत थोडंफार त्यांचा मळ वगैरे काय असेल ते कमी होऊन जाईल. आपल्या कॅमेरामॅनने आज आपल्याला चांगली साथ दिली रितेश दादांनी. यातून पुढेही द्या बरं का. हो नक्की ना, नक्की बस. तर मग चला आता आपण जाऊ. रूमला कोणीच नाही तर आपण मग कडी लावू. मग आजची दादा आज काय चहा नाश्ता काय करायचं? चहा प्यायचा का नाश्ता करायचा सांगतो. पाहुणा तुमच्याकडे आलोय ना मी. अरे बाप, तू माझ्याकडे आला मग मीच खर्च करायचा का? हो मग बघू तर काहीतरी करून टाकू. तर मग गाईज आता मी खाऊन पिऊन मस्त रूमला येऊन लागलोय. मस्त पोटभर जेवण झालंय. तर आता आपलं राहिलेलं काम आपण उरकून घेऊ. चला कॅमेरामॅन चलो काम. न्यू साबण अनबॉक्सिंग. घरी वॉशिंग मशीन आहे, इथे कपडे धुवा लागताय. हे बाई पॅन्ट धुतोय. खूप कष्ट घेतले त्या भाऊंनी आपले कपडे धुण्यासाठी. अर्षित दादा माझे बी कपडे धुवून देतात काय? तर पब्लिक तुमचे बी कपडे धुवायचे असतील तर अर्षित दादा DM फॉर पेड प्रमोशन. कपडे धुवायचं काम मस्त येतं अर्षितला. रूमवरती राहणारा पोरांच्या आलंच आहेत, काय करतो. शेवटी त्यांनी धुवूनच टाकले सर्व कपडे. एक शर्ट राहिलाय तेवढा पळला का? अरे बा, तुम्ही फक्त आरतीतच बघा कपडे धुताना, बाकीचं बघू नका. कपडे धुतले. चमचम. एवढे कपडे झालेले आहेत, कपडे टाकायला सुद्धा जागा नाही राहिली. आपल्याकडे दुसरी बाल्कनी आहे ना. तर मग आता कपडे वगैरे धुवून झाले फायनली. आणि वातावरण पण चांगलं आहे, मोकळं आहे नाही का. मस्त कपडे वगैरे वाळून जातील आता. तोपर्यंत मग आपण आहे ना रूम वगैरे पण आवरून घेतो. थोडा जास्तच घाण झालेला आहे रूम, तर मग आवरून घेऊ. ट्रायपॉड आहे आपला, ट्रायपॉडला मोबाईल अटॅच करून देऊ आता आणि रूम आवरून घेऊ एकदम फास्ट. रूम एकदम क्लीन
क्लीन झालेला आहे. मनावर काम घेतलं आणि झालं नाही असं होऊ शकत नाही. एकदम क्लीन होऊन गेलेला आहे रूम आता आपला. जाम थकलोय, कपडे धुतले, आवरलं, आता मस्तपैकी झोपून घेतो. उठल्यावर भेटू आपण. सो हे गाईस, तर आता उठलोय, झोप वगैरे मस्त झाली. तर आता चहा प्यायला जाऊ. आणि विशालचा बी कॉल आला होता, आज काय आला नाही म्हणे, त्याला बी भेटायला जाऊ. इकडे काय सीन होतं हॉटेलला, तर बघू आपण. चहा प्यायला आलो होतो. इकडे एकदम गंभीर मॅटर झालेलं आहे फोनवरती. एकदम अरे कपात गोट्या येऊन लागले. माय काढून नाही दिले म्हणे मला, 1000 रुपये तरी दिले नाही. अशा हातून उठतात ते गांडीत घ्यायची सवयच. तो काय म्हणे, तर मग एकदम कडक चहा पेताना आता डोकं शांत होतंय. 30 तास भरात झालाय म्हणून चहा बी पिऊन विषय मिटून जाणार आहे. बोल. आता निघालोय विशालकडे जायला. आणि वातावरण इतकं भारी झालेलं आहे, काही विषय नाही, एकच नंबर वातावरण झालेलं आहे. आता आम्ही जातच होतो की रस्त्यामध्ये एकदम कळवणचे जीवलग मित्र भेटून गेले. चॅनलला तुमचा साथ असू द्या. काय चाललं एकदम मजा आहे. कधी ती भेटली म्हटलं. काय रे, फोन का बरं करत होता? हाय गाईस, फोन याच्यासाठी करत होतो कारण की मला भूक लागली होती. म्हटलं चला तुला पण फोन करून देऊ, तुला पण भूक लागली असेल. पाणीपुरी घ्या, पाणीपुरी घ्या. पुन्हा एकदा परत एकदा पाणीपुरीच्या गाण्यावर नवीन बिझनेस आहे आमचा. जो बिझनेस आणला खूप बिझनेस आहे, ब्लॉगिंग. सगळ्यात पहिले लगडा. ए तू पहिले रगडा सॉरी रगडा. सगळ्यात पहिले रगडा. भाऊ चाट मसाला आहे. चॅनल माझा आहे, मला इकडे तिकडे कॅमेरा करू नको. पेमेंट कशाला करू तुला? शेव घेतली त्यांच्या तोंडाला इतकं पाणी येत होतं म्हणजे विचारूच नका बरं का. एक खाल्ली पण अजून एक खायचा प्लॅन होऊन गेलेला आहे. हे पण मित्रांनो असं असतं. हे एकच नंबर आले. एकच नंबर म्हणजे भाऊ क्वालिटी आहे ना. बनवणारा क्वालिटी. विनिया प्युअर व्हेज पाणीपुरी म्हणजे काय बनवणारा क्वालिटी विषय काय. काय पा रगडा. गोड पाणी, तिखट पाणी, चाट मसाला, माझी तर भरली गेली होती. कांदे आणि इकडे शेव. तुला खायची? ठीक आहे. काय रे, काय आहे? ह्याच्याने खायचं मंचुरियन ना मंचुरियन खायला काय दादा. 30 रुपयामध्ये आणली होती. 35 मध्ये आणली होती. 35 आहे ना. तर मग गाईज आजसाठी एवढंच. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तर मी आधी ना सोशल मीडियावर काही गोष्टी टाकताना खूप विचार करायचा की लोक काय म्हणतील. तर आता मी ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये उतरलोय ना, तर मग दिवसभरात जे ऍक्टिव्हिटी जाते तुम्हाला दाखवणंच आहे. तर मला ते आवड आता काय वाटत नाही की ठीक आहे करतोय तर दाखवायला काय हरकत आहे. मी जसा राहतो तेच तर दाखवतोय ना. त्यात अजून बरेच लोक असे नाव ठेवत असतील. त्यात अरे लोकांचं तर कामच आहे नाव ठेवणं. लोक नाव ठेवते फक्त स्वतःवर विश्वास आहे. बाकी गोष्टींची काही घेणं देणं नाही. त्यात माझे सपोर्टर्स पण आहे. सपोर्टर्सचा माझ्यापर्यंत 100% फीडबॅक आलेला आहे. तर मग एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवी असणार तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.